आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। देश शिरवाडे गावात बस थांबत नसल्याने नागरिकांचा रास्ता रोकोमुळे वाहतुकीची मोठी कोंडी, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा। पिंपळनेर शेलबारी घाटादरम्यान आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी धावून येणारे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देश शिरवाडे गावाला स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागले। ही प्रशासनासाठी एक मोठी चपराक आहे। बस स्थानकावर बस थांबतच नसल्याने नागरिकांनी विद्यार्थ्यांचे हाल होत होते। याच मुख्य मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने एकत्र येत मुख्य रस्त्यावर 3 तास रास्ता रोको आंदोलन केले, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली होती। सकाळी देश शिरवाडे गावातील नागरिकांनी पिंपळनेर ते शेलबारी घाटाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडत एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला। बस स्थानकावर बस न थांबता पुढे निघून जात असल्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासामुळे हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेष म्हणजे आंदोलन सुरू असताना रुग्णवाहिका जाण्यासाठी आंदोलकांनी तात्काळ रस्ता मोकळा करून दिला। ही बाब त्यांच्या सामाजिक भान जपणाऱ्या वृत्तीची साक्ष देते। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय किरण बर्गे, पीएसआय भूषण शेवाळे, पीएसआय प्रवीण चौरे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। एसटी महामंडळाच्या साखरे आगाराचे अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी उशिरा पोहोचल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आणि ते तब्बल 3 तास सुरू राहिले। यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी 3-3 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिणामी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती। एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या आंदोलनाची झळ सोसावी लागली, परंतु आंदोलनकर्त्यांनी स्वतःहून बस प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडवले। देश शिरवाडे गाव हे केवळ शेतकरी बहुल गाव नसून पिंपळनेर शेलबारी घाटादरम्यान कोणताही अपघात झाल्यास येथील नागरिक, सरपंच, उपसरपंच आणि शेतकरी वर्ग सर्व स्तरातून मदतीसाठी धावून येतात। हीच देश शिरवाडे गावाची ओळख आहे। असे असताना आज या गावाला बस स्थानकावर बस थांबण्याच्या मूलभूत मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले। ही एक मोठी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।